केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला कांद्याचे दर वाढले की भीती का वाटते? म्हणजे कांद्याचे भाव वाढले आणि त्याच्यामुळे इंदिरा गांधीच्या तोंडाला पण फेस आला आणि मग जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये ही सरकारसाठी डोकेदुखी बनलेली होती. कांद्याच्या प्रश्नासाठीचा निषेध म्हणून तुम्ही कांद्याची माळ घालून आले. हम्म, हम्म, हम्म. उद्या टायरचे भाव वाढले किंवा चपलांचे भाव वाढले तर तुम्ही काय घालून यायची मला उत्सुकता आहे. पुढे असं कधी झालं की कांद्याचा प्रश्न आला आणि त्याच्यामुळे सरकार कोसळलं किंवा पडलं? विरोधी पक्षनेता असलेल्या छगन भुजबळांनी मनोहर जोशींना एक गिफ्ट पाठवलं दिवाळीत. काय? ते गिफ्ट होतं कांदे भरलेला बॉक्स. त्याच्यामुळे मग भाजपने निर्णय घेतला की तिथं आपण नेतृत्व बदलूया, कांद्याचे रेट आटोक्यात द्यावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यात काय त्यांना यश आलं नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्या निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला. प्याज हमारे पीछे पड गया. बर. म्हणजे कांद्यामुळे आम्ही निवडणूक हारलो. काँग्रेसला याचा काही फटका बसलेला नाहीये का कधी? फक्त भाजपलाच बसलाय असं काही आहे का? पवार बोलायला उठले आणि मग त्यांचं भाषण अर्ध्यावर असतानाच एका कोपऱ्यामधून शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला आणि काही शेतकऱ्यांनी 4-2 कांदे पण फेकले व्यासपीठावर. बर. भाजपचे जे खासदार आहेत ते कांद्याच्या माळा घालून संसदेमध्ये आले आणि त्यांनी निदर्शनं सुरू केली. कांदा एवढा महाग झालाय की आमचं रोजचं जेवण सुद्धा आता मुश्किल झालं. मग पवार संसदेमध्ये उत्तर द्यायला उभे राहिले म्हणून त्यांनी सांगितलं की मी कांद्याचे रेट पाडण्यासाठी आता काही निर्णय घेणार नाही, कांद्याची निर्यात मी बंद करणार नाही आणि ज्यांना परवडत नसेल तर कांदा खाऊ नका. आता सध्या सुद्धा कांद्याचे दर दबावत आहेत. केंद्र सरकार आत्ताची सिच्युएशन परिस्थिती नेमकी कशी हँडल करते, कसं हाताळते नेमकं? एक वेळ अशी आली की पाकिस्तान, इजिप्त, चीनमधून आपल्याला कांदा आयात करण्याची वेळ आली. विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. म्हणजे काँग्रेसची धुळदाण झाली तिथं. हे तर वर्ष निवडणुकीच आहे, त्याच्यामुळे ह्या वर्षी सरकारने कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. हे दरवर्षी कसं असतं की ग्राहकांची ओरड झाल्यानंतर केंद्र सरकार मैदानात उतरतं आणि मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होती. बरोबर. यावेळेस सरकारने त्याची वाटच बघितली नाही. केंद्र सरकार ज्या पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव खेळतंय तो आता शेती प्रश्नांवर सुद्धा आलाय का? धार्मिक ध्रुवीकरण, शेतकरी लाभार्थी योजना आणि नरेंद्र मोदींचा चेहरा हे जे काही समीकरण आहे त्याच्यामुळे आपण याच्यातनं हे निवडणूक सहज जिंकू अशा आविर्भावामध्ये ते होते. तेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं जरी ओरड सुरू असली तरी त्याच्याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. निर्यात बंदी उठवली अधिकृतपणे, तेव्हा अशी खुट्टी मारून ठेवली की कांद्याचे रेट जास्त वाढणार नाहीत. मोदींनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याला बघायला देण्यासाठी म्हणून त्यांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा सहज दिल्या आणि मग त्याच्यातनं त्यांना एक मेसेज काय द्यायचा होता की बाबा कांद्याचा प्रश्न आमच्यासाठी संपलेला आहे. सरकार कुठल्याही पक्षाचं का असेना तर प्रत्येक सरकारला हे कांद्याचा प्रश्न हाताळावाच लागतो. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीज मध्ये तुमचं स्वागत. कांद्याचा प्रश्न राजकीय दृष्ट्या फार महत्वाचा समजला जातो. राजकीय दृष्ट्या तो संवेदनशील समजला जातो. कांद्याच्या प्रश्नामुळे देशात आणि राज्यात विविध राज्यांमध्ये सरकार कोसळली पडली असं बोललं जातं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये काय सत्य आहे, काय तथ्य आहे, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. सर, तुमचं या नव्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला कांद्याचे दर वाढले की भीती का वाटते आणि मग कांद्यामुळं सरकार पडतं असं जे बोललं जातं तर ते खरंच त्याच्यात काही तथ्य आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आतापर्यंत असे काही प्रसंग, काही घटना इतिहासात घडल्यात का की कांद्याचे दर वाढले म्हणून सरकार कोसळली? बरोबर आहे. कांद्यामुळे सरकार पडतं असं एक आपल्याकडे बोललं जातं. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हे कांद्यासारखे जे पीक आहे, कमोडिटी, तेवढी ताकदवार नाही का की इतकं सरकार उलथून टाकू शकते. तर ह्याच्या मागचं कारण अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे कांद्यावर असा हा शिक्का बसलेला आहे, कांद्यामुळे सरकार पडतं. तर असं पहिल्यांदा कधी झालं होतं, जर आपण थोडं डोकावून बघितलं मागं तर साधारण 1980च्या काळामध्ये असं पहिल्यांदा झालं होतं. आणि त्यावेळेस होतं जनता पक्षाचं सरकार. म्हणजे जो आणीबाणी नंतरचं जे सरकार स्थापन झालं होतं, म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि इंदिरा गांधीचा एकूण हुकुमशाहीचा कारभार त्याच्या विरोधात जे बाकीचे जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष, ते एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जनता पक्ष स्थापन केला. त्याच्यामध्ये मग समाजवादी विचारसरणीचे पक्ष होते, त्याचबरोबर जनसंघासारखा हिंदुत्ववादी पक्ष पण होता. जनसंघ म्हणजे आताचा भाजप. तर या सगळ्या वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आली आणि सगळे आपले पक्ष विलीन करून जनता पक्ष स्थापन केला आणि मग ते इंदिरा गांधीचा पराभव झाला आणि जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. ते पहिलं बिगर काँग्रेसचं सरकार होतं भारताच्या इतिहासामध्ये. आणि मग ते 9 दिवस झाले आणि मग त्या वेगवेगळ्या विचारसरणीचे ते एकत्र खिचडी होती. त्याच्यामुळे मग त्यांच्यातले
परस्परांमधले जे काही मतभेद आहेत ते विकोपाला गेले. त्यांच्या अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या. दुहेरी निष्ठेचा मुद्दा तापला आणि त्याच्यामुळं त्या सरकारचं जे काही कारभार आहे तसं विस्कळीत झाला. आणि ते त्यांच्या जे परस्परांमधले जे विसंगती आहेत ते इतकं समोर आले की मग त्या सरकारचा कारभार एकंदर जनतेला वीट आला त्याचा. परंतु त्याच्याबरोबरच आणखी एक दुसरा महत्वाची जी गोष्ट होती की ज्याच्यामुळे सरकारवर लोक नाराज होते, तर तो होता शेतीमालाचे वाढलेले दर किंवा वाढलेली महागाई असं आपण म्हणतो. तर सगळ्यात मोठा महत्वाचा विषय होता तो कांद्याचा. कारण कांद्याचे रेट खूप वाढलेले होते, त्याच्यामुळे लोक चिडलेले होते. आणि मग जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये ही सरकारसाठी डोकेदुखी बनलेली होती. आणि त्यावेळेस विरोधी ह्याच्या होत्या इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधी या सगळ्या परिस्थितीचा अचूक फायदा उठवला. त्यावेळेस चौधरी चरण सिंग हे पंतप्रधान होते. आणि इंदिरा गांधींनी लोकांमधली जी काही संतापाची किंवा नाराजीची भावना आहे ती संघटित करायला सुरुवात केली. लोकांमधला जो असंतोष आहे तो त्यांनी हेरला आणि त्याच्या भोवतीचं सगळं जे राजकारण आहे ते विणायला सुरुवात केली. आणि हा मुद्दा त्यांनी लावून धरला. आणि लोकसभा निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी कांद्याचे वाढलेले भाव हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आणि ह्याच्या भोवती सगळी निवडणूक फिरवली. स्वतःच त्यांनी त्या निवडणुकीचा उल्लेख ऑनियन इलेक्शन असं केलेलं होतं. बरं. जी काही लोकसभेची जनरल इलेक्शन होती ती ऑनियन इलेक्शन असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे त्यांनी हा कांद्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे माझ्यासाठी हे त्याच्यातनं ध्वनित केलं होतं. आणि मग त्यांनी सगळं रान पेटवलं, सरकारच्या विरोधात सगळी आघाडी उघडली आणि त्याचा जो परिणाम आहे तो मतपेटीतून दिसला. म्हणजे जनता पक्षाच्या कारभाराला लोक विटलेले होतेच, परंतु त्याबरोबर ह्याची एक त्याला जोड मिळाली, कांद्याचे वाढलेले भाव. आणि त्याच्यामुळे एकंदर सगळी जी काही त्याची जी परिणिती जी आहे ते सरकार गेलं. त्यामुळे असं म्हणायचं सुरुवात झाली की बाबा हे कांद्यामुळे हे सरकार पडलं. आणि मग 1980 ला हे सगळं घडलं. इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या. म्हणजे जे 2 वर्षापूर्वी ज्या खलनायक होत्या त्यांच्या हातात परत सत्ता आली. आणि मग साधारण वर्षभराच्या कालावधीनंतर कांद्याचे रेट परत वाढले. आणि मग ज्या विषयाचा मुद्दा करून इंदिरा गांधी सत्ता मिळवली होती तोच विषय त्यांच्या डोकेदुखी बनला. म्हणजे कांद्याचे भाव वाढले आणि त्याच्यामुळे इंदिरा गांधीच्या तोंडाला पण फेस आला. आणि 1981ची सगळ्या घडामोडी आहेत. म्हणजे सत्तेवरून त्यांना 1 वर्ष झालं आणि 1981 मध्ये परत कांद्याचा प्रश्न पेटला. तेव्हा रामेश्वरम सिंग म्हणून एक खासदार होते लोकदलाचे, तर त्यांनी राज्यसभेमध्ये कांद्याची माळ घालून प्रवेश केला आणि कांद्याचे जे काही वाढलेला भाव आहेत तो प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित केला. त्यावेळेस एम हिदायतुल्ला हे राज्यसभेचे सभापती होते. त्यांनी त्यांच्याकडे बघितलंय, कांद्याची माळ घालून आलेत आणि भाषण करतात, कांद्याचे प्रश्न तावातावाने बोलतात. आणि ते त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. काय? ते म्हणाले की बाबा आता कांद्याच्या प्रश्नासाठीचा निषेध म्हणून तुम्ही कांद्याची माळ घालून आले, उद्या टायरचे भाव वाढले किंवा चपलांचे भाव वाढले तर तुम्ही काय घालून यायची मला उत्सुकता आहे. अशा प्रकारे मिश्किल टिप्पणी ते केली. म्हणजे असं जर बघितलं तर कांद्यामुळे सरकार पडतं असं जे म्हणायला सुरुवात झाली ते 1980 ला जे जनता पक्षाचं सरकार पडलं तेव्हापासून ही सुरुवात झाली. सर, आता 1980 मध्ये जनता पक्षाचं सरकार कांद्याच्या प्रश्नामुळे पडलं, पण तो एकच प्रयोग होता किंवा ती एकच घटना होती, ती एकच प्रसंग होता का त्याच्यानंतर पुढे असं कधी झालं की कांद्याचा प्रश्न आला आणि त्याच्यामुळे सरकार कोसळलं किंवा पडलं? त्याच्यानंतर मग 1998 मध्ये अशा घटना घडल्या. 1998 हे वर्ष कांद्याचा जर आपण एकंदर सगळा भाववाढीचा प्रवास बघितला किंवा त्याच्या भावातले जे चढ उतार आहेत त्याचे जर सगळा आलेख बघितला तर 1998 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. आणि 1998 मध्ये कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते आणि त्याचे पडसाद वेगवेगळ्या राज्यांमध्ये उमटले होते. हे उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रामध्ये 1998 ला सरकार होतं शिवसेना भाजप युतीचं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि छगन भुजबळ जे आधी शिवसेनेत होते ते फुटले आणि ज्याला पहिलं बंड आपण म्हणतो शिवसेनेतलं आणि ते विरोधी पक्षनेता झाले. आणि 1998 ला दिवाळीचे काळ होता, कांद्याचे भाव खूप वाढले होते आणि विरोधी पक्षनेता असलेल्या छगन भुजबळांनी मनोहर जोशींना एक गिफ्ट पाठवलं दिवाळीचं. काय ते गिफ्ट होतं? कांदे भरलेला बॉक्स. अच्छा. आणि त्याच्यावर एक चिठ्ठी होती की दिवाळीला एक मौल्यवान गिफ्ट पाठवायचं असं आपली प्रघात आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक मौल्यवान गिफ्ट पाठवलंय कारण कांदा आता खूप मौल्यवान झालेला आहे. आणि त्यावेळेस मुंबईमध्ये रेट चालू होता 45 रुपये किलो. हे असं गिफ्ट पाठवलं आणि अशी चिठ्ठी पाठवल्यामुळं मुख्यमंत्री खजील झाले. त्यांनी तातडीने एक निर्णय घेतला की रेशन दुकान जे आहेत त्या रेशन दुकानामध्ये तो 45 रुपयाचा जो कांदा आहे तो 15 रुपये किलोने आम्ही अवेलेबल करून देऊ, उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. जसे महाराष्ट्रामध्ये झालं तर त्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती दिल्लीमध्ये उमटली. दिल्लीमध्ये त्यावेळेस भाजपचं सरकार होतं,
साहेब सिंग वर्मा मुख्यमंत्री होते. हम्म. आणि साहेब सिंग वर्मा हे मदनलाल खुरानांच्या जागी आले होते. मदनलाल खुराना हे भाजपचे मुख्यमंत्री तिथं होते, परंतु हवाला प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच्यामुळे मग त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी पक्षाने साहेब सिंग वर्मा यांच्यावरती जबाबदारी सोपवली मुख्यमंत्री पदाची. पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. कांद्याचा प्रश्न खूप पेटला, कांद्याचे भाव खूप वाढले आणि लोकांमध्ये मग नाराजी, संताप, आंदोलन वगैरे सगळे सुरू झाले. आणि हा प्रश्न काही त्यांना हँडल करता आला नाही आणि त्यांनी जे काही वादग्रस्त स्टेटमेंट केले त्याच्यामुळे आणखी मग त्याच्यामध्ये तेल ओतलं गेलं आणि ओव्हरऑल ही सगळी जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर जायला लागली. त्याच्यामुळे मग भाजपने निर्णय घेतला की तिथं आपण नेतृत्व बदलूया आणि मग त्यांनी त्यावेळेस जे दिल्लीचे खासदार होते सुषमा स्वराज त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पण त्यांची काही तयारी नव्हती, कारण अवघे 40 दिवस राहिले होते विधानसभा निवडणुकीला. 40 दिवसानंतर विधानसभा निवडणुका होणार होत्या आणि त्यांना मुख्यमंत्री बदलायचं होतं आणि त्यांनी सुषमा स्वराज यांना गळ घातला. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा हे भाजप नेतृत्वाचं असं गणित होतं की साहेब सिंग वर्मा आणि मदनलाल खुराना हे 2 गट दिल्ली भाजप मध्ये होते आणि त्यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो विकोपाला गेला होता. त्याच्यामुळे मग ह्या दोन्ही गटांनाही हे जे काय त्यांच्यात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे त्याला उत्तर म्हणून आणि एक तरुण महिला चेहरा म्हणून सुषमा स्वराज यांना पुढे केलं तर ह्या सगळ्यांना मात करता येईल म्हणून त्यांनी शेवटी त्यांना बळजबरीने घोड्यावर बसवलं. मग सुषमा स्वराज त्यांनी सूत्र हातात घेतली. कांद्याचा प्रश्न असा पेटलेला होता, त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केले. कांद्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जे काही प्रयत्न करणं शक्य होते त्यांनी केले. कांद्याचे रेट आटोक्यात यावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यात काय त्यांना यश आलं नाही. म्हणजे कांद्याचे भाव वाढले आणि तोपर्यंत लोकांची जी काही भावना आहे ती सरकारच्या विरोधात तयार झालेली होती. त्याच्यामुळे या अल्प काळामध्ये त्यांना काही फारशी चमक दाखवता आली नाही आणि तो विषय सगळा हाताबाहेर गेला. त्याचा परिणाम म्हणजे त्या निवडणुकीमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. म्हणजे भाजपचा सुपडा साफ झाला असं ज्याला आपण म्हणू शकतो, तशा प्रकारची अवस्था भाजपची झाली. आणि त्याच काळामध्ये म्हणजे 1998ला राजस्थानमध्ये पण विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि भगतसिंग शेखावत हे तिथले मोठे नेते होते, ते पुढे उपराष्ट्रपती पण झाले, ते मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेस त्यांना ऍक्च्युली पूर्ण बहुमत नव्हतं, बहुमतासाठी काही जागा कमी पडत होत्या, परंतु त्यांना इतर आमदारांचा पाठिंबा मिळून अपक्ष आमदार आणि बाकीचे छोटे पक्ष त्यांनी सरकार स्थापन केलं होतं आणि ते व्यवस्थित चालवलं होतं. पण त्या निवडणुकीमध्ये लोकांचा असा अंदाज होता की यांना काठावरचं बहुमत का होईना मिळेल, स्पष्ट बहुमत मिळणार नाही पण काठावरचं बहुमत मिळेल. पण प्रत्यक्षामध्ये मात्र तिथं चित्र पूर्णपणे उलट झालं. म्हणजे अगदी लाजिरवाणा पराभव झाला. जे भगतसिंग शेखावत सारखा मोठा नेता आणि भाजप सारखा पक्ष म्हणजे त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला. याचं कारण काय होतं तर भगतसिंग शेखावत त्यांनी हे कारण सांगितलं की प्याज हमारे पीछे पड गया, म्हणजे कांद्यामुळे आम्ही निवडणूक हारलो, कारण तिथे कांद्याचे भाव वाढलेले होते. आणि त्यांनी अधिकृत स्टेटमेंट असं केलं की प्याज हमारे पीछे पड गया आणि आम्ही केलेली जी काही विकास काम आहेत ती कांद्याने खाऊन टाकली. त्याच्यामुळे मग आम्हाला तिथं पराभव स्वीकारावा लागला. मग आता हे तेव्हापासून भाजपने कांद्याची झस्ती घेतली. दिल्लीतलं सरकार पडलं, राजस्थानमधलं सरकार पडलं आणि हे कांद्याचा जो काही प्रश्न आहे तो खूपच सेन्सिटिव्ह आहे आणि ह्याला आपण खूप सावधपणे हाताळलं पाहिजे अशी जी काही धारणा आहे ती भाजपची तेव्हापासून झालेली आहे. तेव्हा तुम्ही केव्हा पण बघा नंतर ज्यावेळेस भाजप सरकार आलं ते एकदम सावध असतात कांद्याच्या बद्दल. त्याचं कारण म्हणजे हे 2 राज्यामध्ये त्यांना जो मोठा फटका बसला त्याच्यावरनं त्यांनी ह्याची धास्ती घेतली. बरं सर, आता हे झालं भाजपच्या बाबत, पण दुसरीकडे युपीए 1-2 किंवा काँग्रेस ज्या वेळेस सत्तेत होतं त्यावेळेस कांद्याचा प्रश्न राजकीय दृष्ट्या इतका संवेदनशील बनलेला का, किंवा काँग्रेसला याचा काही फटका बसलेला नाहीये का कधी, फक्त भाजपलाच बसलाय असं काही आहे का? नाही, कांद्याचा प्रश्न कसा आहे, कांदा हा खूप व्होलेटाईल पीक आहे. सारख्या त्याच्या भावामध्ये चढ उतार होत असतात. त्याच्यामुळे मग सरकार कुठल्याही पक्षाचं का असेना तर प्रत्येक सरकारला हे कांद्याचा प्रश्न हाताळावाच लागतो. पण तिथे मग अप्रोचचा फरक पडतो. मग भाजपचा अप्रोच काय आहे या प्रश्नाकडे बघण्याचा आणि काँग्रेसचा अप्रोच काय आहे या प्रश्नाकडे बघण्याचा. त्याच्यामुळे फक्त ह्याची जळ ही भाजपलाच बसली हे काही खरं नाही. काँग्रेस किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जे युपीएचं सरकार आलं, युपीए 1 आणि युपीए 2 2004 ते 2014 10 वर्षाचा जो काळ आहे त्या काळात पण कांद्याच्या भावामध्ये चढ उतार होत होते. त्याच्यामध्ये पण आंदोलनं सुरू होती आणि कांद्याचा प्रश्न मनमोहन सिंग सरकारला पण हाताळावा लागला. तर 2006ची गोष्ट आहे. 2006 मध्ये कांद्याचे भाव खूप पडले होते. आता तसे कांद्याचे भाव पडलेत तशी अवस्था 2006 मध्ये झाली होती. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, शरद पवार कृषी मंत्री होते
आणि तो प्रश्न खूप पेटला होता आणि नेहमीप्रमाणे नाशिक जिल्हा त्याच्यामध्ये आघाडीवर होता. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण एकदम तापलेलं होतं आणि अशातच देवळा इथं त्यांनी एक डाळिंब परिषद ठेवलेली होती आणि त्या परिषदेचं जे काही समारोपाचा कार्यक्रम आहे त्याला शरद पवार उपस्थित होते आणि त्यांच्या भाषणाने त्या परिषदेचा समारोप होणार होता. ती भाषणं झाली डाळिंब परिषदेतली, पवार बोलायला उठले आणि मग त्यांचं भाषण अर्ध्यावर असतानाच एका कोपऱ्यामधून शेतकऱ्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली की कांद्यावर बोला, कांद्यावर बोला. आणि काही शेतकऱ्यांनी 4-2 कांदे पण फेकले व्यासपीठावर. आणि मग सगळीकडं टीव्हीवरती सगळ्या बातम्या झळकायला लागल्या की शरद पवारांवर कांद्याचा वर्षाव किंवा कांद्याचं फेक. तर ऍक्च्युली दगडफेक झाल्यासारखी ती काही कांदा फेक झालेली नव्हती, परंतु लोकांनी त्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त केला होता. 4-2 कांदे फेकले होते आणि कांद्यावर बोला असं त्यांना मागणी केली होती किंवा आवाहन केलं होतं. तर हे 2006 साली कांद्याचे भाव पडले होते म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु शरद पवार कृषी मंत्री असताना आणि त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार म्हणजे अन्न व नागरी पुरवठा हे पण खातं होतं. म्हणजे पवारांकडे दोन्ही खाती होती, कृषी खातं पण होतं आणि अन्न व नागरी पुरवठा ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार मंत्रालय असणार ते पण होतं. तर त्यांच्याच काळामध्ये कांद्याचे भाव वाढले म्हणून पण आंदोलनं सुरू होती. तर अशा 2-3 वेळा असं झालेलं आहे की कांद्याचे दर खूप वाढलेले होते आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया राजधानीमध्ये उमटली आणि सरकारला त्याला तोंड द्यावं लागलं. तर त्यावेळेस अशाच एका प्रसंगी भाजपचे जे खासदार आहेत ते कांद्याच्या माळा घालून संसदेमध्ये आले आणि त्यांनी निदर्शनं सुरू केली, तावातावाने भाषणं केली आणि काही खासदार म्हणले की बाबा हे कांदा एवढा महाग झालाय की आमचं रोजचं जेवण सुद्धा आता मुश्किल झालं आणि हे कांद्याचे रेट तातडीने कमी करायला पाहिजेत, निर्यात बंद केली पाहिजे, आयात करायला पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्या मागण्या सुरू केल्या. आणि कांद्यामुळे मग ग्राहकांच्या डोळ्यात पाणी वगैरे जे काही नेहमीचं नॅरेटिव्ह आहे ते टीव्ही आणि मेनस्ट्रीम जे आपले माध्यम आहेत, टीव्ही आणि वर्तमानपत्र यांच्यामध्ये सुरू झालं. आणि जणू काही देशभरामध्ये कांद्याचा रेट हाच एकमेव मुद्दा आता आहे. महागाई फक्त कांद्यामुळेच भडकली, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. मग पवार संसदेमध्ये उत्तर द्यायला उभे राहिले आणि त्यांनी मग सगळं जे काही विरोधी पक्षाचे खासदार होते ज्यांनी जे काही मागण्या केल्या होत्या सगळा आढावा घेतला आणि सांगितलं की बाबा हे म्हणतात की जेवण महाग झालंय किंवा जेवण मुश्किल झालंय. मग त्यांनी जेवणातल्या प्रत्येक आयटमचं एक सांगितलं की बाबा हे इतके आयटम असतात, मग प्रत्येक आयटमचं काय काय रेटची प्राइसची रेंज राहिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये कांद्याचा जो वाटा आहे तो खूपच कमी आहे हे त्यांनी आकडेवारी सकट सांगून टाकलं. आणि त्यांनी सांगितलं की बाबा कांदा उत्पादक शेतकरी हे खूप लहान शेतकरी असतात, त्यांना सतत नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, परत भावाची चढ उताराचा सामना करावा लागतो, त्याच्यामुळे ते कायम तो ताण त्यांच्यावरती असतोच. चढ उताराची जी काही झळ आहे ते त्यांना बसत असते. त्यामुळे ज्यावेळेस कधी त्यांना 4 पैसे मिळतात त्यावेळेस मग लगेच रेट पाडायचे उद्योग सुरू होतात. तर हे असे उद्योग करू नयेत म्हणून त्यांनी सांगितलं की मी कांद्याचे रेट पाडण्यासाठी आता काही निर्णय घेणार नाही, कांद्याची निर्यात मी बंद करणार नाही आणि ज्यांना परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी संसदेमध्ये मांडली. नंतर मग त्यांनी म्हणजे युपीएच्या काळामध्ये सुद्धा अंतर्गत वाद होते. म्हणजे पवारांचा जो प्रयत्न होता की तो शेतीमालाच्या MSP त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या. तर अंतर्गत त्यांच्यामध्ये काही मंत्री असे होते की त्यांचा त्याला विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की शेतीमालाची MSP वाढवल्यामुळे महागाई वाढते आणि महागाई वाढल्याचं मग आपल्याला खूप मोठं राजकीय किंमत चुकावी लागते. परंतु पवारांनी आपलं राजकीय चातुर्य, कौशल्य आणि अनुभवपणाला लावून त्याच्यावर त्यांनी ते मात करून ते आपला अजेंडा पुढे सरकवत होते. पण मग असे हे झाले की कृषी मंत्रालयाचा अजेंडा काय असतो की शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना MSP जास्त मिळाली पाहिजे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा अजेंडा काय असतो की ग्राहकांना स्वस्तात माल मिळाला पाहिजे. तर ऍक्च्युअली सरकारचं काम काय असतं की शेतकरी आणि ग्राहक हे जे काही दोन्ही घटक आहेत त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक बॅलन्स करण्याचं काम सरकारचं असलं पाहिजे. परंतु तरी असं एक आपण बघितलं ओव्हरऑल तर ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि कृषी मंत्रालय हे तर त्यांचे अजेंडे परस्पर विरोधी असतात, त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो. त्याच्यामुळे मग पवारांनी ग्राहक व्यवहार मंत्रालय सोडून दिलं, फक्त कृषी मंत्री म्हणून राहिले. मग त्यानंतर 2013 मध्ये ज्यावेळेस युपीए सरकारचा शेवटचा कालखंड सुरू होता, 2013 मध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आणि मग महागाईचा मुद्दा डोक्यावर काढला आणि मग एक वेळ अशी आली की पाकिस्तान, इजिप्त, चीन मधून आपल्याला कांदा आयात करण्याची वेळ आली आणि त्याचा एक मोठा फटका बसला मनमोहन सिंग सरकारला. महागाईचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा होता, त्याच्यावर महागाईचा मुद्दा चर्चेत आला, भाजपने त्याचं मोठं राजकीय भांडवल केलं आणि त्या सुमारास दिल्ली आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला
म्हणजे काँग्रेसची धुळदाण झाली तिथं. म्हणजे एक आपलं असं म्हणता येईल की कांद्याने एक सर्कल पूर्ण केलं, एक चक्र पूर्ण केलं. म्हणजे इकडे दिल्ली आणि राजस्थानमध्ये भाजपचा सुपडा साफ केला होता आणि आता इकडे काँग्रेसचा सुपडा साफ केला. त्यामुळे ते 1998ला ती परिस्थिती होती, त्याला भाजपचा फटका बसला होता, भाजपला फटका बसला होता कांद्यामुळे. आणि 2013 मध्ये काँग्रेसला किंवा युपीएला फटका बसला. त्यामुळं कांदा काय असा भेदभाव करत नाही. त्यांच्या दृष्टीने भाजप काय आणि युपीए काय किंवा काँग्रेस काय दोन्ही सारखेच असतात. सर, आता हे आम्ही आता तुम्ही सगळे मागचं सांगितलं कुठल्या सरकारच्या काळात काय काय झालं, कांद्याचा प्रश्न वगैरे. आता सध्या सुद्धा कांद्याचे दर दबावात आहेत. तर केंद्र सरकार आत्ताची सिच्युएशन परिस्थिती नेमकी कशी हँडल करते, कसं हाताळते नेमकं कसं या कांदा प्रश्नाला? आता ते भाजपचं सरकार आहे ना. आणि आपण आता बघितलं की भाजपला कांद्याची खूप धास्ती आहे. तर त्यांनी त्यांचं जे काय कांद्याबद्दलचा अप्रोच आहे तो कायम ठेवला. म्हणजे आता हे तर इलेक्शनचं वर्ष आहे. मागचं 5 वर्षाचा तुम्ही जर आढावा घेतला तर 5 वर्षामध्ये कांद्याच्या दरामध्ये खूप मोठे चढ उतार झालेले आहेत. त्याची मोठी झळ शेतकऱ्यांना बसली आणि त्याचं मुख्य कारण आहे ते सरकारचं धोरण. तर सरकारचं धोरण हे तसं अर्थाने बघितलं तर शेतकऱ्यांना त्रासदायकच ठरलेलं आहे. आणि हे तर वर्ष निवडणुकीचं आहे, त्याच्यामुळे ह्या वर्षी सरकारने कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. हे दरवर्षी कसं असतं की ग्राहकांची ओरड झाल्यानंतर केंद्र सरकार मैदानात उतरतं आणि मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होती. बरोबर. यावेळेस सरकारने त्याची वाटच बघितली नाही. म्हणजे ग्राहकांकडनं काही ओरडच नव्हती की रेट वाढलेत म्हणून. परंतु एकंदर अंदाज बघितला त्यांनी किंवा रेट काही प्रमाणात वाढत आहेत आणि मग ही परिस्थिती जर अशीच वाढत राहिली आणि इलेक्शनच्या वेळेस मग आपल्याला प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल. म्हणून मग त्यांनी सुरुवातीपासूनच सपाटा लावला. आधी त्यांनी काय केलं, स्टॉक लिमिट लावलं कांद्यावरती. नंतर कांद्याचं जे किमान निर्यात मूल्य म्हणतो आपण MEP ती वाढवली. कांद्यावर एक्सपोर्ट टॅक्स लावला, म्हणजे निर्यात शुल्क लावलं. व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. आणि हे सगळे उद्योग ते करत राहिले आणि कांद्याचे भाव दबावात ठेवत राहिले. आणि मग शेवटी तर त्यांनी आपले जे हुकमी अस्त्र आहे ते बाहेर काढलं. कांद्याची निर्यात बंद करून टाकली. 6 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि 31 मार्च 2024ला ते निर्यात बंदीची मुदत संपत होती. आणि त्यावेळेस त्यांनी अनिश्चित काळासाठी ते मुदत वाढवून टाकली. निर्यात बंदीला अनिश्चित काळासाठी मुदत वाढ दिली. आणि त्याची जी काही प्रतिक्रिया आहे ती शेतकऱ्यांमध्ये उमटत होती. परंतु त्यावेळेस सरकारला असं वाटत होतं की बाबा आपलं जे काही धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे आणि नरेंद्र मोदी नावाचा जो चेहरा आहे तर त्या बळावर आपण ह्या सगळ्यावरती मात करू शकू. म्हणजे बाकीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर ते निष्प्रभ करू आणि आपलं जे काही निवडणुकीमध्ये जे यश आहे ते ह्याच्यामुळे मिळेल आपल्याला. हे धार्मिक ध्रुवीकरण, शेतकरी लाभार्थी योजना आणि नरेंद्र मोदींचा चेहरा हे जे काही समीकरण आहेत त्याच्यामुळे आपण ह्याच्यातनं हे निवडणूक सहज जिंकू अशा आविर्भावामध्ये ते होते. तेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं जरी ओरड सुरू असली तरी त्याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, हे दुर्लक्षच केलं. पण नंतरच्या टप्प्यामध्ये असं व्हायला लागलं की हळूहळू मंदिराचा पण जो काही प्रभाव आहे तो ओसरण्याला लागला आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला खूप मोठं एक लाट निर्माण होईल किंवा नरेंद्र मोदीची लाट आहे असं जे काही चित्र होतं ते प्रत्यक्ष फील्डवरती काही दिसण्याचं झालं. आणि मग या निवडणुकीमध्ये मग फटका बसू शकतो. कांद्याच्या प्रश्नावरती शेतकरी जे नाराज आहेत त्याचा आपल्या निवडणुकीत फटका बसू शकतो. म्हणजे फक्त दिंडोरी लोकसभा मतदारसंघच नाही तर अशा अनेक मतदारसंघ आहेत की जिथे कांद्याचा प्रश्न निर्णायक ठरू शकतो. आणि दिंडोरीमध्ये तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहेच की जिथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या भाजपचे उमेदवार आहेत. मग त्यांना हळूहळू लक्षात यायला लागले की हा कांद्याचा प्रश्न हा हाताळायला जड चालतो. मग त्यांनी पहिल्यांदा हेडलाईन मॅनेजमेंट सुरू केलं. म्हणजे कांद्यावर निर्यात बंदी असताना सुद्धा काही द्विपक्षीय करार आपले होते काही देशांबरोबर, त्या देशांना आपण अपवाद म्हणून सरकार टू सरकार या पातळीवरती, म्हणजे खुली निर्यात नव्हती ती, सरकार टू सरकार या पातळीवरती काही कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली होती. तर त्याच्या बातम्या त्यांनी अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलं की जणू काही निर्यात बंदी उठवण्यातच आलेली आहे. पण नंतर मग खरं खोटं ते लगेच समोर आलं. त्याच्यानंतर एक झालं की गुजरातमधला जो पांढरा कांदा आहे त्याच्या निर्यातीला परवानगी दिली आणि पण त्याचं ते अंगलट आलं. महाराष्ट्रातले शेतकरी म्हणले की बाबा आम्ही इतके दिवस आंदोलन करतोय, मागणी करतोय निर्यात बंदी उठवा म्हणून, आणि आम्हाला उपाशी ठेवून तुम्ही फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांपुरता निर्णय घेतला आणि याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील म्हणून मग त्यांनी शेवटी निर्यात बंदी उठवायचा निर्णय घेतला आणि 4 मे रोजी निर्यात बंदी उठवली. साधारण 15 दिवस झाले, 15-20 दिवस झाले. तर 4 मे रोजी निर्यात बंदी उठवली, परंतु त्याच आदेशामध्ये त्यांनी एक पात्र मारून ठेवली. काय? त्यांनी कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं आणि $550 MEP केली कांद्याची. म्हणजे एका बाजूने निर्यात बंदी उठवली, परंतु दुसऱ्या बाजूने हे जे काही MEP आणि निर्यात शुल्क आहे तर ह्याची जी काही खुट्टी मारून ठेवली त्याच्यामुळे आपला जो कांदा आहे तो महाग झाला.
हा. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याचा तुटवडा असून सुद्धा भारताचा कांदा इतर देशांच्या तुलनेत महाग असल्यामुळं त्याची मागणी कमी झाली. त्यामुळं साधारण ह्या काळामध्ये जर दरवर्षीचा जर आपण विचार केला, दरवर्षीचा जर निर्यातीची जी काही मागणी असते त्याचा जर विचार केला तर ह्या वर्षी निर्यात काय वाढली नाही. निर्यात बंदी उठवून सुद्धा कांद्याचा प्रश्न काही सुटलेला नाही, कारण सरकारने जी काही धोरणांची पात्र मारून ठेवली त्याच्यामुळे निर्यातीला उठाव मिळत नाही. त्याच्यामुळे जर आपण कंपॅरिझन केलं तर साधारण या कालावधीमध्ये दरवर्षी जितके सरासरी निर्यात होते त्याचे 20% निर्यात सुद्धा आता झालेली नाही. त्याच्यामुळे मग तो प्रश्न आहे तो कायमच आहे. परत सरकारचा दावा असा आहे की आम्ही निर्यात बंदी उठवली आणि 5 लाख टन सरकारी खरेदीला परवानगी दिली, त्याच्यामुळे हा प्रश्न आता सुटलाय. पण हे जर सरकारी खरेदीचं गणित खूप मोठं विचित्र आहे. याच्यात थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही, झाला तर खूप कमी प्रमाणात होतो. याचा सगळ्यात जास्त मलिदा जो आहे तो मध्यस्थ कंपन्यांना मिळतो. आणि ह्याच्यामध्ये बरेच भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे सुद्धा प्रकार झाले असं आरोप होत असतात. त्याच्यामुळं आणि सरकार सुरुवातीपासून सिग्नल देत होतं की आम्ही खरेदी करणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस कांद्याचे रेट पडलेले होते त्यावेळेस या मध्यस्थ संस्थांनी पडलेल्या दरामध्ये खरेदी करून ठेवला होता. आता ज्यावेळेस सरकार ते खरेदीची प्रक्रिया सुरू करणार त्यावेळेस हे हा शेतकऱ्याचा कांदा आहे असं दाखवून ते माल तिकडे पाठवतील असं एक त्यांच्यावरती आरोप होतो. त्याच्यामुळे हे जे दोन्ही निर्णय आहेत की निर्यात बंदी उठवली आणि आम्ही सरकारी खरेदी करणार, या दोन्ही निर्णय जरी झालेले असले तरी याचे धोरणात्मक पात्र मारून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होताना दिसत नाही. त्याच्यामुळे हे निर्णय होऊन सुद्धा कांद्याची जी कोंडी आहे ती कायमच आहे. त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्याच्यामुळे मग जर आपण बघितलं की मग सुरुवातीला तुम्ही दुर्लक्ष केलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पण एक प्रकारे दिशाभूलच केली आणि शेवटी ज्यावेळेस निर्यात बंदी उठवली अधिकृतपणे त्यावेळेस अशी खुट्टी मारून ठेवली की कांद्याचे रेट जास्त वाढणार नाहीत आणि त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते काही त्या प्रमाणात भरून निघालेले नाही. त्यामुळं मोदी सरकारने कांद्याचा प्रश्न कसा हाताळला तर हा अशा पद्धतीने हाताळला. म्हणजे भाजप सरकारची जी काही या बाबतीतलं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याशी मेळ खाणारच हे वर्तन आहे. ओके सर, पिंपळगाव बसवनमध्ये, नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सभा घेतली. त्या सभेमध्ये एका तरुणानं मागणी केली की तुम्ही कांदा प्रश्नावरती बोला आणि त्याची घोषणाबाजी केली वगैरे, जसं पवारांच्या सभेत आधी झालेलं होतं तसंच इथे पण मागणी केली गेली. पण त्याच्यावरती पंतप्रधानांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आणि एक नरेटिव्ह होतं ते दुसरीकडेच कुठेतरी वळवलं. तर केंद्र सरकार ज्या पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव खेळतंय तो आता शेती प्रश्नांवर सुद्धा आलाय का? बरोबर. आता हे जी सभा झाली होती ती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा होती पिंपळगाव बसवंत. आणि पिंपळगाव बसवंत आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामधलं एक मोठं कांद्याचं केंद्र आहे. म्हणजे जर जसा विचार केला तर हा सगळा जो पट्टा आहे नाशिक जिल्ह्यातला तर देशातला सगळ्यात जास्त कांदा इथं पिकतो. त्यामुळे कांद्याच्या दृष्टीने हा सगळ्यात संवेदनशील भाग आहे. दिंडोरी मतदारसंघ आणि नाशिक मतदारसंघ ह्या 2 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी मोदींनी पिंपळगाव बसवंतला संयुक्त प्रचार सभा घेतली. दिंडोरीचे उमेदवार आहेत भारती पवार, ज्या केंद्रात आरोग्य राज्यमंत्री आहेत, आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. तर नाशिक जिल्हा हा इथं कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे. त्याच्यामुळे मग इथं जर मोदींची सभा होत असेल, खुद्द पंतप्रधान इथे येत असतील तर ते कांद्याच्या प्रश्नावर त्यांनी बोलावं अशी साहजिक शेतकऱ्यांची अपेक्षा होती. आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्या दृष्टीने एक मोहीम सुद्धा सुरू केली होती. मोदी इथे येते तर तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर बोला. आणि मग त्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जी काही मोहीम सुरू केली होती ती दाबण्यात आली, म्हणजे दडपशाही करून ती दाबण्यात आली. अनेक नेत्यांना स्थानबद्ध केलं, ताब्यात घेतलं, की जे कांद्याच्या विरोधात बोलू शकतात अशा लोकांना ताब्यात घेतलं. म्हणजे ते विरोधाची जी काही हे आहे, तीव्रता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरनं करण्यात आला. अर्थात त्याला कारण असं सांगण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, शेवटी पंतप्रधानांची सभा आहे, त्यांच्या सुरक्षेचा पण प्रश्न आहे, सिक्युरिटी रिझनसाठी हे आम्ही करतोय असं त्यांनी सांगितलं. पण त्याचा मतित अर्थ काय होतं की कांद्याच्या प्रश्नावर विरोधी स्वर उमटू नये मोदींच्या सभेमध्ये, अशी सगळी खबरदारी तिथे घेतलेली होती. त्यावेळेस पण तुम्ही जर फुटेज बघितलं की सभा सुरू होण्याच्या आधी शेतकरी तिथे येत होते आणि माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलत होते, संवाद साधत होते. त्यावेळेस पण पोलिसांचं तिथे बारीक लक्ष होतं, कुठला शेतकरी काय बोलतोय, तो काही विरोधी ह्याच्यात बोलतोय का, ते त्याला बाजूला घेऊन त्याची चौकशी करत होते, कुठून आलाय, काय करताय, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता वगैरे अशी सगळी चौकशी सुरू होती. आता हे त्यांच्या रुटीन प्रोसिजरचा भाग आहे असं ते म्हणू शकतात, परंतु एक बारीक लक्ष होत. आणि मग अशाच मध्ये ती सभा सुरू झाली
आणि मोदींचं भाषण सुरू झालं, पण शेतकऱ्यांची अपेक्षा होती की ते कांद्याच्या प्रश्नावर काहीतरी बोलत. परंतु बराच वेळ झाला तरी काही मोदींची गाडी ती हिंदू मुसलमान धार्मिक ध्रुवीकरणाच्या पुढे काही सरकेना. त्याच्यामुळे मग लोकांमध्ये थोडीशी चुळबुळ सुरू झाली. आणि त्यातच एक तरुण आहे उठला आणि तो म्हणला, सानप नावाचा तरुण आहे, तो उठला आणि म्हणला की कांद्याच्या प्रश्नावर बोला अशी त्यांनी घोषणाबाजी केली. मग मोठा गोंधळ झाला. कारण हे सगळं अनपेक्षित होतं की मोदींच्या सभेमध्ये कुणी असं पद्धतीने उठून घोषणाबाजी करेल, हे अनपेक्षित होतं. मग तिथं गोंधळ झाला. मग भाजपचे जे काही समर्थक होते त्यांनी मग मोदींच्या नावाने जयघोष सुरू केला. आणि मग वातावरण थोडस हे झालं, विस्कळीत झालं. मोदींनी काही वेळ भाषण थांबवलं, काही सेकंद त्यांची थांबवलं. त्यांनी असं बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्ट दिसत होती की अचानक असं हे काय झालं. आणि मग काही वेळानंतर मग इकडं त्यांचे समर्थक मोदी जयघोष करत होते. मग मोदींना लक्षात आलं की हे कांद्याच्या प्रश्नावरती बोला असं म्हणतायत. त्यांनी थोडा वेळ भाषण थांबवलं आणि मग त्यांनी घोषणा सुरू केल्या, जय श्रीराम, भारत माता की जय, असं म्हणून त्यांनी सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे परत वेधून घेतलं आणि आपली भाषणाची गाडी परत सुरू केली. आणि बराच वेळ त्यांना जे काही सांगायचं होतं त्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलं. आणि अगदी शेवटी मग त्यांनी धावता उल्लेख केला की गेल्या 10 वर्षाच्या काळात आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बरेच मोठे निर्णय घेतले. कांदा खरेदीचा निर्णय घेतला, परत निर्यात बंदी उठवली आणि आणखी जे काही द्राक्षासाठीचे काही निर्णय घेतले. आणि हे सगळे निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेत. त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, त्यांना सुखी करण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले, अशा प्रकारचा उल्लेख करून त्यांनी तो विषय हे करून टाकला. पण आता तिचा प्रश्न असा होता की बाबा कांद्याची निर्यात बंदी उठवली असं तुम्ही म्हणताय, सरकारी खरेदी सुरू केली असं म्हणताय, तरी सुद्धा कांद्याचा प्रश्न इथं कायम आहे. ही कोंडी कशी फोडणार, त्यासाठी सरकार काय उपाय करणार, याचं उत्तर शेतकऱ्यांना सरकारकडनं म्हणजे मोदींकडनं पाहिजे होतं. त्याच्यावेळी त्यांनी काय केलं, जय श्रीराम आणि भारत माता की जय म्हणून लक्ष दुसरीकडे वळवलं. आता कांद्याच्या प्रश्नाचा आणि जय श्रीरामाचा किंवा भगवान श्रीराम किंवा भारत मातेचा काय संबंध आहे. परंतु अशा घोषणा देऊन मग कांद्याचा जो काही प्रश्न आहे, शेतकऱ्यांमध्ये जी काही तिथे नाराजी होती, त्याला बगल द्यायला त्यांची सोय झाली. तर आता हे एका अर्थाने जर आपण बघितलं तर काय की बाबा जय श्रीराम आणि भारत माता की जय असं म्हणून त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवलं. तर एका अर्थाने सिंबॉलिक म्हणजे भाजपचं जे राजकारण आहे किंवा शेतकऱ्यांचे जगण्या मनाचे जे काही प्रश्न आहेत ते बेदखल करायचे आणि धार्मिक ध्रुवीकरणाची मात्र त्यांना चाटवायची. म्हणजे मग तुम्हाला शेतकरी काय म्हणतात की शेतीमालाचा भाव हा आमचा प्रश्न आहे, तर तुम्ही म्हणणार की हिंदू विरुद्ध मुसलमान किंवा धार्मिक ध्रुवीकरण. तर हे जे काही राजकारण आहे हेच त्यातनं एक प्रकारे स्पष्ट झालं ना. बरोबर की तिथं समजा त्या शेतकऱ्यांनी उठून घोषणा दिली, पोलीस त्याला घेऊन गेले, त्यावेळेस मोदींनी हस्तक्षेप करून त्याला सांगितलं असतं की बाबा ठीक आहे, तुमचं काय कन्सर्न आहे, मी कांद्याच्या प्रश्नावर आमची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करतो, असं म्हणलं असतं तर मग ते जास्त उचित ठरलं असतं किंवा औचित्यपूर्ण ठरलं असतं. याच्या जागी समजा दुसरे कुठले पंतप्रधान असतं तर त्यांनी, मला असं नाही वाटत की अशा पद्धतीने हा प्रश्न हाताळला असता. त्यांनी ते लगेच तात्काळ त्याची दखल घेतली असती आणि आपलं सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय प्रयत्न करते किंवा याच्या पुढे काय प्रयत्न करणार आहे याचं एक त्यांनी त्यांचं जे काही हे आहे मुद्दे आहेत ते तिथं मांडले असते आणि या प्रश्नाला ऍड्रेस केला असता. पण इथं काय झालं की मोदींनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याला बघायला देण्यासाठी म्हणून त्यांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा सहज दिल्या. आणि मग त्याच्यातनं त्यांना एक मेसेज काय द्यायचा होता की बाबा कांद्याचा प्रश्न आमच्यासाठी संपलेला आहे, निर्यात बंदी उठवायची मागणी होती आम्ही उठवली, ते धोरणात पाचर मारे त्याच्याबद्दल ते काही बोलले नाहीत, सरकारी खरेदी आम्ही केली, त्याच्यामुळे आता कांद्याचा प्रश्न आमच्या लेखी अस्तित्वातच नाही. अशा प्रकारे त्याने एक नॅरेटिव्ह त्यांचं हे केलेलं आहे. थोडक्यात जर आपण भाजप सरकारच्या काळात म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्ये शेतीच्या प्रश्नांबद्दल त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो अशा प्रकारचा उदासीन दृष्टिकोन आहे. आणि महागाई कमी करण्यासाठी शेतमालाचे दर पाडायचे हा त्यांचा जो कार्यक्रम आहे तो ते राबवत आहे. मग त्याच्यातनं जे काही शेतकऱ्यांची नाराजी निर्माण होते, तर आतापर्यंत होरा असा होता की बाबा हे बाकीचं जे काही आपलं राजकारण आहे, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे, तर त्याच्या प्रभावामुळं हे जे काही शेतकऱ्यांची मधली जी काही नाराजी आहे किंवा असंतोष आहे ते सगळे दबून जाते. त्याच्यामुळे आपल्याला काही जे राजकीय यश मिळवायचे त्याच्यावर या शेतकऱ्यांच्या नाराजीचा काही फरक पडणार नाही असं सुरुवातीला त्यांचा जो अंदाज होता. परंतु जसं जसं लोकसभा निवडणुकीचा एक एक टप्पा पार पडत चाललाय तसं हे गणित एवढं सोपं दिसत नाही. म्हणजे आधी मोदींचं हे आविर्भाव असा होता की बाबा हे निवडणुका म्हणजे आता फक्त फॉर्मॅलिटी आहे, पुढे 100 दिवसाचा प्लॅन आम्ही तयार केलाय, परत तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय काय करणार आहे, परत आपकी बार 400 पार
ही घोषणा पण त्यांच्या अंगलट आली. त्याच्यामुळे आता जशी आधी सोपी इलेक्शन वाटत होती तशी ती काही राहिली नाही. तर या ठिकाणी टफ इलेक्शन सुरू आहे. तर त्याच्यामध्ये मग ह्याच्यातनं आपल्याला काय लक्षात आलं की बाबा धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्याचं हे दाखवून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न दाबून ठेवू शकत नाही. तर आता ह्याचा अर्थ असा नाही की लगेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरतीच ही निवडणूक फिरली जाईल. हे विधान करणं पण धाडसीपणाचं होईल. परंतु आता ह्या मतदारसंघापुरतं जर आपण बघितलं की जिथं कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तर तिथं काय निकाल लागेल किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जी काही नाराजी आहे त्याचं प्रतिबिंब ह्याच्यामध्ये उमटेल का निवडणुकीच्या निकालामध्ये, किंवा भाजपला ह्याचा फटका बसेल का थोडक्यात. तर ह्याचं उत्तर लगेच दिसेलच आपल्याला 4 जूनला. घोडा मैदान लांब नाहीये. परंतु ह्या निमित्ताने काही मतदारसंघापुरता तरी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले या निमित्ताने. हे नसे थोडक्यात. येस. तर सर, आता तुम्ही कांद्याचा प्रश्न राजकीय दृष्ट्या संवेदनशील का झाला, कुठल्या कुठल्या सरकारांना त्याचा थोडाफार फटका बसला, किंवा त्या त्या सरकारच्या काळात कांदा प्रश्न मोठा झाला, त्याला कसं त्यावेळी सरकारांनी हाताळलं, नंतर आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे, केंद्र सरकार काय पद्धतीनं त्याच्यावरती रिॲक्ट होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही नाशिकच्या सभेत ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स दिला त्या एका तरुण शेतकऱ्याच्या प्रश्नाला, या सगळ्या विषयावरती तुम्ही सखोल आणि सुटसुटीत सोप्या पद्धतीनं विश्लेषण केलं. पुन्हा भेटू. तोवर धन्यवाद.